अंगुलीमाल म्हणून एक गुंड होता जो वनामध्ये राहायचा आणि वाटसरूंना मारायचा आणि मारलेल्या वाटसरूंचा अंगठा कापायचा आणि तो अंगठा आपल्या गळ्यामधल्या माळेमध्ये घालायचा। आज गौतम बुद्ध त्या रस्त्याने जात असताना अंगुलीमालने त्यांना थांबवलं। तुमच्याजवळ जे असेल ते मला द्या। गौतम बुद्धांनी सांगितलं मी साधू आहे, मी पैशाचा संग्रह करत नाही, माझ्याजवळ पैसा नाही आहे तुला देण्यासाठी। मग तुम्ही जर साधू आहात तर इथून लगेच निघा, माझ्या नादाला लागू नका, नाहीतर मी मारेल तुम्हाला। पण संत स्वभाव आहे, संताचा स्वभाव आहे की जो वाईट मार्गाला जात असेल त्याला सुधरवायचं काम आपण करायचं, मग ते काहीही हो, मग प्राण गेला तरी चालेल पण समोरचा सुधरला पाहिजे। या प्रयत्नात गौतम बुद्धांनी सांगितलं मी तुझ्याकडून आज काहीतरी मागणार, मला तुला देण्यासाठी काही नाही आहे, पण मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे। तो म्हणाला मी तुम्हाला काही देऊ शकत नाही। तू देऊ शकतोस, साधं आहे, अरे तू ज्या झाडाखाली उभा आहेस ना त्या झाडाचं एक पान मला फक्त तू दे। अंगुलीमान म्हणाला एवढंच, एक पान देऊ फक्त? त्याने आपलं शस्त्र त्या फांदीवर चालवलं आणि त्या झाडाची फांदी त्यांच्या ओंजळीमध्ये दिली आणि सांगितलं पानच नाही, ही पूर्ण फांदी तुम्हाला घ्या। त्यावेळी गौतम बुद्धांनी सांगितलं की आता जशी ही फांदी तोडली आहेस ना ही पुन्हा या झाडाला चिटकवून दाखव। तो म्हणाला वेडा साधू आहे का तू? ज्या झाडाची फांदी आम्ही तोडली ती पुन्हा चिटकवता येते का? असं कुठे जमलं का आजपर्यंत? साधू बोध झाला तो नुरून या ठेला। साधूंनी बोध केला, अरे ज्या झाडाची फांदी तुला जोडता येत नाही त्या झाडाची फांदी तोडण्याचा अधिकार तुला कुणी दिला? अरे नाही म्हटलं असतंस ना तर मुकाट्याने निघून गेलो असतो मी, पण तोडण्यासाठी तू सक्षम होतास ना, तू तोडलाय ना या फांदीला, मग आता जोडायला सुद्धा तू सक्षम हवायस, पण तुझ्याकडे जोडण्यासाठी आता कुठलंही सामर्थ्य नाहीये। मग तोडण्याचं सामर्थ्य तुझ्याकडे आलं तरी कुठून? विचार कर या गोष्टीवर। तू ज्या माणसांना जिवंत करू शकत नाही त्या माणसांना मारण्याचा अधिकार तुला कुणीही दिलेला नाहीये। जगदीश्वराने या समाजामध्ये, या दुनियेमध्ये, या पृथ्वी तलावर प्रत्येकाला जन्माला घातलं, त्याला मारण्याचा अधिकार सुद्धा त्याचाच आहे। जो जन्माला घालतो तोच मारतो आणि तोच तारतो। या प्रकृतीच्या शृंखलेमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार एका माणसाला नाहीये, त्यामुळे पडू नकोस या भानगडीमध्ये। साधूचा बोध झाला, अंगुलीमालने लगेच तत्क्षण त्याचा तो गुंड स्वभाव त्यागला आणि पुन्हा सात्विक वृत्तीला लागला।